हो, एक एक हे पाणी बिणी आणले काय? हा एक मिनिट. नमस्कार. ज्या ज्यावेळी दुष्काळ निर्माण होतो, पाऊस पडत नाही, त्यावेळी हिंदू संस्कृतीमध्ये पाऊस मागणं ही एक पद्धत आहे. त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. वैदिक पद्धतीनं मागितली जाते, पूजा अर्चा करून पाऊस मागितला जातो, गाढवाचं लग्न करून पाऊस मागितला जातो, बेडकाचं लग्न करून पाऊस मागितला जातो. कोकणासारख्या भागांमध्ये लहान लहान मुलांना नग्नावस्थेत उभं करून त्यांच्या डोक्यावर शंकुबा देऊन प्रत्येक घराघरामध्ये जाऊन हा पाऊस मागितला जातो. परंतु आज सांगली जिल्ह्यातील तुकाराम बाबा महाराज यांनी जो पाऊस मागितलेला आहे, तो जत तालुक्यामधील धानम्मा देवीच्या चरणी लोटांगण घालून या पावसाची मागणी केलेली आहे. खरं पाहायला गेलं तर जून महिना संपत आला, शेवटच्या आठवड्यामध्ये जूनच्या आपण आता आहोत आणि तरीसुद्धा पाऊस सुरुवात झालेली नाही. पावसाचा एक थेंबही पडत नाही आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्यातला आटपाडी असेल, कवठेमंकाळ असेल आणि जत असेल, हे तिन्ही तालुके प्रत्येक वर्षी हे दुष्काळीच राहिलेले आहेत आणि त्यामुळं या दुष्काळी भागासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडावा या एकमेव विनंतीसाठी, ही विनंती या मागणीसाठी आज धानम्मा देवीच्या चरणी तुकाराम बाबा महाराज यांनी आज लोटांगण घालून पाऊस मागितलेला आहे. नक्की त्यांची संकल्पना काय आहे आपण जाणून घेऊ. नमस्कार महाराज. नमस्कार. आज लोटांगण घातलेला आहे, पाऊस मागितलेला आहे, ही अनोखी पद्धत आहे, काय सांगाल यात? अनेक मंडळी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून लोटांगण घालत असतात, पण आमचं सर्व जनता आपली आहे आणि त्या सगळी जनता सुखी झाली तर सगळ्या गोष्टी अनुकूलता होतात. परमेश्वर चरणी प्रार्थना जेव्हा सगळ्या गोष्टी थांबतात तेव्हा परमेश्वराचं दार उघडतं. गेले अनेक दिवस सातत्यपूर्वक आमच्यावरती दुष्काळाचा आमच्यावरती कलंक आहे, तो पुसून जायला पाहिजे आणि त्याच माध्यमातून आज जून महिना 7 जूनला पाऊस चालू होतो, पण जून संपत आलेला तरी देखील पाऊस पडलेला नाही. म्हणून आम्ही धानम्मा देवी चरणी आम्ही लोटांगण घालून साकडं घातलेलं आहे की आम्हाला पाणी मिळावं, म्हैसाळचं पाणी आमच्या उशाला आलेलं आहे ते पाणी आम्हाला मिळावं म्हणून देवाला प्रार्थना करून या ठिकाणी साकडं घालण्याचा आम्ही प्रयत्न केला. म्हैसाळ योजना अनेक वर्षांपासूनची जत तालुक्याची मागणी राहिलेली आहे. दुष्काळी भाग आहे. अनेक शेतकरी पाण्यासाठी तरसत आहेत आणि अजूनही या योजनेचं पाणी जत तालुक्यामध्ये म्हणावं तितकं असं आलेलं नाही. त्या संदर्भात शासनाकडे काय पाठपुरावा? आम्ही गेल्या अनेक वेळा पाणी परिषद घेतल्या, आंदोलनं केली. आज ह्या गुड्डापूर या ठिकाणी देखील आम्ही पाणी परिषद घेतली होती आणि ह्याच ठिकाणी गुड्डापूरमध्ये वसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव अशी पाण्याची आम्ही मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने वसपेठ तलावापासून पाईपलाईन पण देखील आता पूर्णत्वाला आलेली आहे. 3 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा रक्त घ्या पाणी द्या आणि किंवा कर्नाटकात जायला मला परवानगी द्या, हे पद्धतीची आम्ही मागणी केली होती. अंकलिकेमध्ये आम्ही अमरण उपोषण आणि त्या उपोषण केलं होतं आणि त्यावेळेस त्या ठिकाणची परिस्थिती पाहता त्यावेळेस आम्हाला सांगितलं की 6 महिन्यात तुमचं काम पूर्ण होईल. पण तब्बल 3 वर्षाचा कार्यकाळ संपलेला आहे, तरी देखील आमचं काम ह्या ठिकाणी चालू झालेलं नाही किंवा आहे स्थितीवरती आहे. शासनाकडे काय मागणी कराल आता? कारण जत आता ते तालुका खूप मोठा तालुका आहे. ह्या जत तालुक्याचं विभाजन व्हावं अशी ही खूप वर्षांपासूनची मागणी आहे. काय? आम्ही आता विभाजन किंवा बाकीच्या गोष्टीपेक्षा आम्ही देवाला फक्त आज ह्या ठिकाणी धानामा देवाच्या ठिकाणी फक्त आम्ही देवाला प्रार्थना केली की आम्हाला मेघराजा पडू द्या. विभाजन ह्या बाकीच्या गोष्टी माणसं जगली तर विभाजन होईल, प्रजाजन होईल आणि अजून प्रजाजन होईल. किती जरी झालं तर ते कमीच आहे. आता आम्हाला पाऊस पडावा आणि पाणी मिळावं ही एक माफक अपेक्षा मीडियम या ठिकाणी धरलेली आहे. नक्कीच आपल्याबरोबर आता या परिसरातील काही शेतकरी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. मामा, आता पाण्याची अवस्था कशी आहे इथं जत तालुक्यामध्ये? पाण्याची अवस्था बिकट आहे. 2-3 वर्षामध्ये दुष्काळ पडलं तर 7-8 लाखानं पाणी आणून पिलंय. आता ती परिस्थिती येऊन म्हणून आता म्हैसाळ पाणी आणायचं म्हणून आता पाईपलाईन केलंय, सगळं केलंय. पाईपलाईन तर पूर्ती झालं नाही, 2 अजून तटलंय. अजून ते तेवढं पूर्ण झालं म्हणजे जरा पाण्यापुरतं तर एक निश्चिंत होतंय. ती पावसासाठी महाराजांनं साकडं घातलं, हे केलं ते एक बरं आहे. ते देवावर महाराजांना पाऊस पडला तर चांगलं होईल. आता काय पेरण्याचा काळ उलटून चाललेला आहे, तरी सुद्धा नाही, पाऊस नाही. नाही. पेरणी काय पेरलंच नाही. काय एखादा माणूस पेरलेला आहे ते उडून चाललेलं आहे. ते काय पेरणीचं बारण लोक पेरलंच नाही. आणखी काय आपल्याबरोबर नागरिक आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे? नमस्कार, मी इराणा जेऊर. तर मंदिरात आज तुकाराम बाबांनी देवीला असं साकडं घातलं की बळीराजाचा कोप झालेला आहे, तो आता मेघगर्जनेसाठी आता पाऊस पडू दे आणि लोकांना सगळ्यांना पाणी होऊ दे, सगळ्यांची पेरणी होऊ दे आणि बळीराजा सुखी तर सगळं सुखी आहे. आज इकडे कसा झाला आहे, जत तालुका कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त आहे
आणि पावसाचं कसं आहे, एक वर्ष जरी पाऊस झाला 2 वर्ष पाऊस होत नाही. तिथं पाण्यासाठी कमतरता आहे. बऱ्याच वर्षापासून म्हैसाचा प्रकल्प आहे आणि आत्तापर्यंत बाबांनी किती प्रयत्न केले तरी पण पाणी अजून काय इथं गुड्डापूरच्या तलावात आलेलं नाही. आणि इथं भक्त लोक भरपूर येतात. दररोज 2-3 हजार भक्त लोक येतात. त्यांच्या पाण्याची, पिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्थेसाठी पाण्याची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी करताना देवस्थान ट्रस्टला सुद्धा फार अडचणी होतात. बाहेरून 10-10 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतंय. लाखो रुपये टँकरला खर्च करावं लागतात. एवढं असून सुद्धा बऱ्याच वेळा रूम वगैरे बंद ठेवावं लागतात. हे परिस्थिती जर बघितलं तर शासनाने एवढं लक्ष घालून पटदिशी ते काम करून म्हैसाचं पाणी तर तलावात सोडावं अशी विनंती आहे. नक्कीच या निमित्तानं फक्त या ठिकाणी लोटांगण घालूनच थांबलेले नाहीत, तर या ठिकाणी म्हैसाचं पाणी गुड्डापूर तलावामध्ये सोडण्यात यावं अशी मागणी राहिली आहे. काय सांगाल, कशा तऱ्हेची मागणी राहील? हे बघा, जत पूर्व भागामध्ये जेवढे तलाव आहेत, विहिरी आहेत, बोर आहेत, त्या सर्व कोरड्या पडलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जसा आहे तसं पशुपालन करणारा जो शेतकरी आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेला आहे. आज माणूस कुठूनही टँकरनं पाणी पुरवठा करून आणून पिऊ शकतो, पण जनावरांचे खूप हाल आहेत. आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन तुकाराम बाबांनी एक अनोखं आंदोलन आज केलेलं आहे. धानम्मा देवीकडे साकडं घातले की हे देवी, की आमच्या तालुक्याला, ह्या जनतेला पर्जन्यवृष्टी होऊ दे, अशा प्रकारची मागणी देवाकडे केलेली आहे. निश्चितपणे ते स्वतः संत असल्यामुळं त्या संतांच्या मागणीला देवीसुद्धा आशीर्वाद देईल आणि पर्जन्यवृष्टी होईल असा आशावाद व्यक्त करतो. नक्कीच या निमित्तानं या ठिकाणी जत तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पर्जन्य पडावं, पाऊस पडावा अशी मागणी तुकाराम बाबा महाराज यांनी या लोटांगणाच्या माध्यमातून घातलेली आहे. कारण जत तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे, पिण्याच्या पाण्याची अवस्था बेकार आहे, जनावरांच्या चाऱ्याची अवस्था बेकार आहे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अवस्था बेकार आहे. आणि कुठंतरी संपलं पाहिजे आणि सर्वसामान्य जनता या पावसामुळे कुठंतरी उल्हासित झाली पाहिजे, त्यांचं जनजीवन कुठंतरी उंचावलं गेलं पाहिजे. हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज निसर्ग राजाकडे असेल, परमेश्वराकडे असेल, धानम्मा देवीच्या चरणी असेल, तुकाराम बाबा महाराज यांनी या लोटांगणाच्या माध्यमातून ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर पाऊस पडावा. आणि हा पाऊस ज्या झाडांमुळं सध्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड झाली आहे आणि त्यामुळे कुठंतरी पर्जन्यमान दुरावलेलं आहे असं म्हटलं जातं, शास्त्रीय असं सांगतंय. परंतु या झाडांची लागण ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, कुठंतरी वृक्ष लागवड झाली पाहिजे. आणि ती फक्त लागवड होऊन उपयोग नाही, तर त्याचा ते लावलेलं झाड जगलं पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 1001 झाडं लावण्याचा निश्चयही ते तुकाराम बाबा महाराज यांनी आज केलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. पण ते नमस्कार ॲक्शन काय लिंगा देवगे गंगाधरगे गज संहारगे मंगल मूर्तिगे योಳು मेरे युवा पुरदोಳು ಗುಡ್ಡಪುರ ಸುಮನ ತನಸತಿ ಶರಣಿದಾನಮ್ಮ ದೇವಿಗೆ ನೀರು ಬಡ್ಡಿ ತುಂಬರೇ ಬರಗಡಿ ನೀರು ಬಡ್ಡಿ ತುಂಬ